नमस्कार मित्रांनो, मी भरत नागरे एम-पी-एस-सी मिरर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. तर आज आपण भारतीय राज्यघटनेतील भाग बघणार आहोत. पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण काय बघितलं, घटनेची निर्मिती व त्यांचे स्रोत कोणत्या देशाच्या घटनेकडून घेतले हे बघितलं होतं. तर आपलं यूट्यूब चॅनल आणि एम-पी-एस-सी टेलिग्राम चॅनल हे एकाच नावाने आहे, एम-पी-एस-सी मिरर, आणि टेलिग्राम चॅनलचा ID सुद्धा दिलेला आहे. तुम्ही तिथे जाऊन फॉलो करू शकता. तर आपण त्या चॅनलवर दररोज परीक्षाभिमुख प्रश्न व माहिती बघत असतो. ओके, तर आज आपण कोणतं चॅप्टर बघू, भारतीय राज्यघटनेतील भाग. ओके, तर आपण सर्वप्रथम थोडक्यात आढावा घेऊ की आयोग या घटकावर प्रश्न म्हणजे कसे विचारलेले किंवा एक फॅक्च्युअल डाटा बघूयात. ठीक आहे, तर 1935च्या ॲक्टनं आपण 1935च्या ॲक्टमध्ये किती भाग होते हे बघू पूर्वी. तर त्या 1935च्या कायद्यामध्ये 14 भाग, 321 कलमे आणि 10 परिशिष्ट होते. आणि जो कच्चा किंवा मूळ मसुदा म्हणतो, जो की BN राव यांनी मांडला होता, त्यात 243 कलमे आणि 13 परिशिष्ट होते. आणि जी मूळ घटना होती आपली, म्हणजे कोणती घटना आपण ज्या क्षणी स्वीकारली त्यावेळेस 22 भाग, 395 कलमे आणि 8 परिशिष्ट होते. आणि सद्य परिस्थितीत किती भाग आहे, 25 भाग, 450 प्लस कलम आणि 12 परिशिष्ट आहे. तर आपल्याला हे जे 25 भाग आहे ते अनुक्रमाने बघत जायचं आहे. तर सर्वप्रथम आयोगानं आपल्याला म्हणजे ह्या लेक्चरमध्ये काय बघायचं आहे, भाग कोणकोणते भाग आहे, त्यामध्ये कोणते कलम आहे व आयोग त्या घटकावर प्रश्न कसे विचारतो किंवा त्या भागामध्ये नेमका डाटा काय आहे तो आपण आज थोडक्यात बघणार आहोत. तर सर्वप्रथम भाग 1 कोणता, संघराज्य व राज्यक्षेत्र. तर ते 1 ते 4 कलमामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. तर घटनेत संघराज्य या शब्दाचा उल्लेख टाळलेला आहे. संघराज्य शब्दाचा उल्लेख टाळलेला आहे. तर त्यात काय म्हटलेलं आहे, घटनेत राज्यांचा संघ असा शब्द प्रयोग केलेला आहे, संघराज्य म्हटलेलं नाही आहे. तर ह्या भागामध्ये काय, भारताच्या राज्यक्षेत्रात कोणता प्रदेश असेल हे सांगितलेलं आहे आणि नवीन राज्यांची जर निर्मिती करायची असेल त्यासाठीची पद्धत सांगितलेली आहे पहिल्या भागामध्ये. आणि आपण ज्यावेळेस घटना स्वीकारली तर त्यावेळेस 29 राज्य बनवली होती, त्यांचं 4 गटात विभाजन केलेलं होतं. पण ही विभागणी भौगोलिक, प्रशासकीय व आर्थिकदृष्ट्या अयोग्य होती. तर त्यामुळं भाषिक आधारावर प्रांताची स्थापना करण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानंतर मग पहिले भाषिक राज्य निर्माण झाले, तर ते कोणते होते, आंध्र प्रदेश होते. तर ते साल कोणतं आहे, 1953ला आंध्र प्रदेश राज्यांची निर्मिती भाषिक आधारावर झाली होती. आणि नंतर भाषावर पुनर्रचनेसाठी बऱ्याच समिती किंवा आयोग नेमण्यात आले होते. तर त्याचा क्रमसुद्धा विचारतात. तर ते दार आयोग, जो की जून 1948चा होता, JVP समिती डिसेंबर 1949, राज्य पुनर्रचना आयोग किंवा आपण त्याला पाक आयोगसुद्धा म्हणतो, तर तो होता डिसेंबर 1953चा. तर सुरुवातीला आपण बघितलं की 4 गटात राज्य विभाजन आणि किती राज्य होती, 29 राज्य. तर जो पाक आयोग होता 53चा, त्याने शिफारस काय केली, जे 4 गटातले राज्य आहे तर त्यांचं 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशामध्ये विभाजन केलं पाहिजे. 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशमध्ये विभाजन केलं पाहिजे असं कोण म्हटलं होतं, पाक आयोग म्हणाला होता. परंतु 7वी घटना दुरुस्ती झाली 1 नोव्हेंबर 1956 पासून 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण केले. किती, 14 राज्य आणि 6 युनियन टेरिटरीज निर्माण केल्या होत्या. शिफारस कशी केली होती पाक आयोगानं, 16 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेश. आणि स्थापन कसे झाले, विभाजन कसं झालं, 14 राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश. आणि सद्य परिस्थितीत जर बघितलं आपण तर किती राज्य आहे, 28 राज्य आणि 8 युनियन टेरिटरीज आहे. आणि जे राज्यांची आणि केंद्रशासित प्रदेशांची जी यादी आहे तर ती घटनेच्या पहिल्या अनुसूचीमध्ये ॲड केलेली असते. ओके, तर आयोग या घटकावर पहिल्या भागावर प्रश्न कशा प्रकारचे विचारतो आपण थोडक्यात आढावा घेऊया. तर आयोग काय विचारतो, जे सुरुवातीला 4 गटात विभाजन झालं तर ते 4 गट कोणते आणि त्या प्रत्येक गटामध्ये किती राज्य होते आणि ते गट कशासाठी होते नेमके, नाही का. त्यानंतर राज्यांच्या स्थापनेनुसार क्रम व वर्ष विचारतो, म्हणजे की काय, राज्य देतो क्रमाने लावा विचारतात, किंवा एखादं राज्य देतात आणि त्याचं स्थापना वर्ष विचारतात, किंवा सर्वात शेवटी संस्थाने जे ॲड झालेली त्यांचा क्रम विचारतात, जे की जम्मू काश्मीर, जुनागड आणि हैदराबाद. ओके, त्यानंतर जे आपण हे भाषावर राज्य पुनर्रचनेसाठी समित्या बघितल्या तर त्यांच्या ज्या शिफारशी तो पण एक विचारत असतो. त्यानंतर आता आपण बघू भाग 2. तर भाग 2 कोणता आहे, नागरिकत्व. कलम 5 ते 11 नागरिकत्वाची तरतूद दिलेली आहे. तर घटनेच्या या भागात काय सांगितलेले आहे की घटनेच्या प्रारंभी कोणती व्यक्ती भारताचे नागरिक असतील तर ही 5 ते 8 कलमामध्ये तरतूद दिलेली आहे. त्यानंतर नागरिकत्व लोप कशा प्रकारे होऊ शकतं त्याच्याबाबत तरतुदी दिलेली आहे. आणि नागरिकत्वासंबंधित जर कायदा करायचा असेल तर तो अधिकार कोणाला आहे, संसदेला आहे, हे महत्त्वाचं आहे. आणि नागरिकत्वासंबंधित सर्वप्रथम कायदा केव्हा केलेला आहे, 1955चा आहे. या घटकावर बरेच वेळेस आयोग प्रश्न विचारत असतं, तो कायदा केव्हा बनला आणि त्यावेळेस आत्तापर्यंत किती वेळेस बदल झाला.
तर 9 वेळाच बदल झालेला आहे. ओके, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर नागरिकत्वाच्या संपन्नाचे किती मार्ग, तर ते 5 मार्ग आहे. कोणकोणते? जन्म, वंश नोंदणी, स्वीकृतीकरण आणि प्रदेशाचे सामिलीकरण. या 5 मार्गे आपण नागरिकत्व संपादन करू शकतो. जे आत्ताचं लेटेस्ट विधेयक आहे ते कोण मांडली होती? अमित शहानी मांडलेलं होतं. तर त्यात काय सांगितलेलं आहे? 3 देशातील काही बिगर मुस्लिम धर्मियांना नागरिकत्व मिळवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे या विधेयकामध्ये. तर ते 3 देश कोणते? अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश. ओके, आता ही तारीख महत्त्वाची ठरू शकते, कारण या नागरिकत्व विधेयकाबद्दल बराच वाद निर्माण झालेला होता. तर त्या कायद्याचा अंमल केव्हापासून झाला? तर तो 10 जानेवारी 2020. कधी? 10 जानेवारी 2020 पासून त्या कायद्याचा अंमल सुरू झालेला आहे. आणि सर्वप्रथम कायदा लागू करणारं राज्य विचारलं तर ते उत्तर प्रदेश, आणि विरोध करणारं राज्य म्हटलं तर पहिलं कोणतं आहे? केरळ. तर या भागामध्ये आयोग कशा प्रकारचे प्रश्न विचारतो? तर नागरिकत्वाची तरतूद आपण कोणत्या देशाच्या घटनेकडून घेतलेली? आपण बघितलं पहिल्या लेक्चरमध्ये, तर ती कोणाकडून घेतलेली? ब्रिटनकडून घेतलेली, जे की एकेरी नागरिकत्व आहे. त्यानंतर कायदा केव्हाचा आहे? आपण पाहिलं 1955चा कायदा आहे. त्यानंतर नागरिकत्वाचा लोप कसा होतो, यावर सुद्धा एक प्रश्न विचारतो. तर आपण जेव्हा भाग बघत जाणार एक एक, त्यावेळेस आपण इन डिटेल बघूयात. आज फक्त काय त्या भागामध्ये नेमकी तरतूद काय हे बघूयात. त्यानंतर संपादनाचे मार्ग कोणते सांगितलेले? 5. त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारतो. आणि असं विचारतो की मूलभूत हक्क असे की जे फक्त नागरिकांना प्राप्त आहे, तर ते कोणते? याच्यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारत असतो. त्यानंतर भाग 3 जो की मूलभूत हक्क आहे. तर 12 ते 35 या कलमात भाग 3 म्हणजे मूलभूत हक्काच्या तरतुदी सांगितलेल्या आहे. ओके, तर हा भाग आपण कोणाकडून घेतलेला आहे? तर आपण तो कोणाकडून घेतलेला आहे? अमेरिकेकडून घेतलेला आहे. तर भाग 3ला घटनेत काय म्हणलेले? मॅग्ना कार्टा. घटनेचा मॅग्ना कार्टा म्हणलेला आहे भाग 3ला. काय? घटनेचा मॅग्ना कार्टा. आणि एक सेकंद, भाग 3ला काय म्हटलं? घटनेचा मॅग्ना कार्टा. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणलेले? भाग 3ला सर्वात टीकात्मक भाग म्हणालेले. आणि कलम 32ला काय म्हणाले होते बाबासाहेब आंबेडकर? घटनेचा आत्मा म्हणाले. आणि जर सुप्रीम कोर्टचा विचार केला तर कलम 32ला काय म्हणलेले? सुप्रीम कोर्टनं घटनेचं मूलभूत वैशिष्ट्य. सुप्रीम कोर्ट काय म्हणतं? घटनेचं मूलभूत वैशिष्ट्य, कलम 32. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात? घटनेचा आत्मा. ओके, तर इथं आपल्या लक्षात काय ठेवायचं आहे की जे मूलभूत हक्क म्हणजे काय म्हणता येईल, जे हक्क हे घटनेत समाविष्ट आहे आणि ते पण भाग 3मध्ये, तर तेच हक्क फक्त मूलभूत हक्क असतात. जे की भाग 3मध्ये समावेश आहे तेच मूलभूत हक्क असतात. ओके, आणि ज्यांचा समावेश घटनेत नाही किंवा भाग 3मध्ये नाही तर ते मूलभूत हक्क नसतात. आणि आपल्याला जन्मतः जे हक्क मिळतात ते कोणते असतात? मानवी हक्क. हा फरक आपल्याला लक्षात आला पाहिजे. त्यानंतर कलम 17, घटनेचा कलम 17 अन्वये अस्पृश्यता नष्ट झाल्याने आपल्याला जे अधिकार प्राप्त झालेले तर ते कोणते असतात? नागरी अधिकार. व त्यासंबंधी कायदा आहे 1955चा. ओके, त्यानंतर मूळ घटनेत किती प्रकारचे हक्क होते? तर मूळ घटनेत 7 प्रकारचे हक्क दिलेले होते, पण सध्या किती आहे? 6 प्रकारचे हक्क आहे. कारण जो संपत्तीचा हक्क आहे तर तो आता 44व्या घटनादुरुस्तीने वगळलेला आहे. वगळलेला म्हणल्यापेक्षा आपण काय करू शकतो? तर तो भाग 12मध्ये 301 कलमाखाली कायदेशीर हक्क म्हणून आता त्याला जागा दिलेली आहे. ओके, तर जे सुरुवातीला 7 प्रकारचे हक्क होते ते कोणकोणते? समानतेचा, स्वातंत्र्याचा, शोषणाविरुद्धचा, धर्मस्वातंत्र्याचा, सांस्कृतिक व शैक्षणिक आणि घटनात्मक उपाययोजनाचा हक्क. संपत्तीचा हक्क आता कायदेशीर हक्क म्हणून झालेला आहे. आणि आता तो तसं बघितलं तर मूलभूत संरचना या म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, संपत्तीचा हक्क आता मूलभूत संरचनेचा भाग सुद्धा राहिलेला नाही आहे. मूलभूत हक्क हे अमर्याद नाही. अमर्याद नाही म्हणजे त्याच्यावर काय बंधने आहेत ते, तर ते गुणात्मक आहे. ओके, त्यानंतर न्यायप्रविष्ट आहेच. आणि जर समजा मूलभूत हक्कांचं जर उल्लंघन जर झालं तर आपण सर्वोच्च न्यायालयाकडून कलम 32 अन्वये आपण त्याची पुनर्प्राप्ती करून घेऊ शकतो. तर तो सुद्धा एक मूलभूत हक्क आहे. आणि तो जर आपण उच्च न्यायालयाकडून सुद्धा त्याची पुनर्प्राप्ती करून घेऊ शकतो कलम 226 अंतर्गत. पण तो मूलभूत हक्क असणार का? तर तो नसणार. पण आपण हायकोर्टकडून सुद्धा त्याची पुनर्प्राप्ती करून घेऊ शकतो, पण तो मूलभूत हक्क असणार नाही. त्यानंतर या घटकावर आयोग कशा प्रकारचे प्रश्न विचारतो? तर कलम व जोड्या म्हणजे काय? डायरेक्ट तरतूद देतो आयोग. एक मिनिट, आयोग डायरेक्ट तरतूद देतो व ती कोणतं कलम विचारतो. त्यामुळं आपले कलम 1 ते 51 हे आपले पाठच असले पाहिजेत, कारण या घटकावर डायरेक्ट आयोग फॅक्च्युअल म्हणजे कसं कलम व त्याची तरतूद विचारतो. आणि हे प्रत्येक पेपरला एक तरी प्रश्न आपल्याला पाहायला भेटतो कलम 1 ते 51 दरम्यान. त्यामुळे हे आपले कलम पाठच असले पाहिजे. त्यानंतर मूलभूत हक्कासंबंधित खटले विचारत असतो. त्यानंतर अपवाद म्हणजे काय? जसं की कायद्यापुढे समानता किंवा भेदभाव, तर या कलमाचे जे अपवाद आहे त्यासंबंधी आपल्याला आयोग वारंवार प्रश्न विचारत असतो.
त्यानंतर ज्या नवीन घटनादुरुस्तीने काही कलम जर ॲड झालेले तर ती घटनादुरुस्ती व त्या संबंधीच्या तरतुदी याच्यावर सुद्धा प्रश्न विचारत असतो. प्राधिलेख व संबंधित तरतुदी विचारतो. त्यानंतर 2-4 नावे देतात मूलभूत हक्क, त्यापैकी कोणता मूलभूत हक्क आहे किंवा नाही असं विचारतात. किंवा बाबतींच्या बाहेरील हक्क म्हणजे जे की कायदेशीर हक्क आहे ते विचारत असतात. किंवा स्थगित न होणारे हक्क तर ते सुद्धा विचारत असतात. तर ते कोणते? कलम 20 व कलम 21 जे की केव्हा स्थगित होत नाही. ओके. त्यानंतर भाग 4 कोणता आहे? मार्गदर्शक तत्वे. कलम 36 ते 51 मध्ये मार्गदर्शक तत्वाची तरतूद दिलेली आहे. तर ते आपण कोणाकडून घेतले? आयर्लंडकडून घेतलेले, आयर्लंड घटनेकडून. आणि आयर्लंडनं हे स्पॅनिश घटनेकडून घेतलेले होते. बरोबर. त्यानंतर तेज बहादूर सप्रू समिती आणि बी एन राव समिती, तर यांनी काय म्हणलं होतं? जे न्यायपृष्ठ हक्क नाही तर ते राज्य संस्थेसाठी नैतिक तत्वे असेल. ओके. तर यांची तरतूद मग आपण स्वीकारलेली होती. यांच्या शिफारशी आपण स्वीकारल्या होत्या. तर DPSP म्हणजे काय? डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे काय? राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. तर हे आर्थिक व सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत सामाजिक एक मिनिट तर मार्गदर्शक तत्वे आपल्याला हे आर्थिक व सामाजिक लोकशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि जर मूलभूत हक्क म्हटलं तर मूलभूत हक्क हे राजकीय लोकशाही प्रस्थापित करतात. काय? मूलभूत हक्क राजकीय लोकशाही प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असतात. आणि DPSP आर्थिक व सामाजिक. त्यानंतर मार्गदर्शक तत्वे हे मूलभूत हक्कांना पूरक म्हणून कार्य करत असतात. आणि जर आपण बघितलं 1935च्या कायद्यामध्ये जे सूचनांची साधने होती तर ही DPSP प्रमाणेच होती 1935च्या कायद्यातील. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भाग 4ला काय म्हणतात? घटनेची नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य म्हणतात. आणि भाग 3ला काय म्हणाले होते? घटनेचा सर्वात टीकात्मक भाग म्हणाले होते. जर हे DPSP म्हणजे मार्गदर्शक तत्वे तर हे शासनाकडून केलेल्या अपेक्षा आहे. कोणाकडून? शासनाकडून केलेल्या. आणि फंडामेंटल ड्युटीज म्हणजे काय? मूलभूत कर्तव्य तर त्या जनतेकडून अपेक्षा केलेल्या आहे की जनतेनं काय केलं पाहिजे, त्यांचे मूलभूत कर्तव्य काय आहे. आणि DPSP म्हणजे काय? शासनानं काय केलं पाहिजे. ओके. भाग 4 तर राज्यांनी कल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी काय केलं पाहिजे म्हणजे राज्य एक चांगलं राज्य निर्माण करण्यासाठी काय काय केलं पाहिजे तर ते भाग 4 मध्ये सांगितलेलं आहे. तर ते कोणतं? मार्गदर्शक तत्वे या भागात सांगितलेलं आहे. त्यानंतरचा मिनर्वा मिल्स खटला जो की एकदम महत्त्वाचा खटला आहे कारण त्याच्यावर आयोग प्रश्न विचारत असतो. तर मूलभूत हक्क आणि DPSP म्हणजे मार्गदर्शक तत्वे. मूलभूत हक्क आणि मार्गदर्शक तत्वामध्ये जर संतुलन कोण सांगितलं तर ते मिनर्वा मिल्स खटल्यानं सांगितलं होतं जो की 1980चा खटला आहे. ओके. आणि संसद आणि सर्वोच्च न्यायालय यामध्ये संतुलन कोण सांगितलं होतं आठवतं? तर ते केशवानंद भारती या खटल्यात सांगितलेलं होतं. संसद आणि सर्वोच्च न्यायालय यामधलं संतुलन. ओके. त्यानंतर या भागामध्ये घटनादुरुस्तीने काही कलमे ॲड केलेली तर त्याच्यावर वारंवार प्रश्न विचारत असतात. तर ते यामध्ये फक्त आपण त्या घटनादुरुस्ती कोणत्या व कोणते कलम ॲड केले हे बघूयात. ज्यावेळेस आपण मार्गदर्शक तत्वे बघणार आहोत त्यावेळेस इन डिटेल बघत जाऊ. तर 4 घटनादुरुस्ती ॲड झालेल्या आहे. मार्गदर्शक तत्वामध्ये 4 घटनादुरुस्तीने काही तरतुदी ॲड केलेल्या आहेत. तर त्या कोणत्या? 42वी घटनादुरुस्ती. तर 42व्या घटनादुरुस्तीने 39F, 39A, 43A आणि 48A हे 4 कलम ॲड केले होते. आणि 42वी घटनादुरुस्ती ही म्हणजे या घटनादुरुस्तीने बरेच तरतुदी ॲड केलेल्या आहेत त्यामुळे याला मिनी घटना असं सुद्धा म्हणलं जातं. बरोबर ना. त्यानंतर 44वी घटनादुरुस्तीने 38A कलम ॲड केलं. 86व्या घटनादुरुस्तीने 45च्या वाक्यरचनेत बदल केलेला आहे. आणि 97व्या घटनादुरुस्तीनं 43B ॲड केलेले आहे जे की सहकारी संस्थांशी रिलेटेड आहे. तर आयोग कसं प्रश्न विचारत असतो या घटकावर? कलम जोड्या. मी सांगितलंच 1 ते 51 कलम महत्त्वाचे पाठ असले पाहिजे. त्यानंतर घटनादुरुस्तीने कोणते कलम ॲड केले किंवा काय तरतुदी. त्यानंतर आपल्याला मार्गदर्शक तत्वे देतात विचारतात की यातलं गांधीवादी कोणतं आहे, उदारमतवादी कोणतं आहे. त्यानंतर मूल्यमापन म्हणजे काय? मार्गदर्शक तत्वाला कोण काय म्हटलेलं आहे तर या संबंधित सुद्धा जोड्या आयोगानं विचारलेले आहे बऱ्याच वेळेस. त्यानंतर भाग 4 बाहेरील DPSP तर ते कोणते त्यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारत असतो. त्यानंतर भाग 4A मूलभूत कर्तव्य तर हे 51 कलमात दिलेले आहे. मूळ घटनेत होतं का मूलभूत कर्तव्य? मूळ घटनेत मूलभूत कर्तव्य नव्हते. तर आपण ते 42व्या घटनादुरुस्तीने ॲड केलेले आहे. 1976ला जी 42वी घटनादुरुस्ती झाली त्यानुसार आपण हे मूलभूत कर्तव्य ॲड केले. तर सरदार सुवर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार आपण हे ॲड केले होते. घटनेत अगोदर होते का? नाही. त्यासाठी भाग कोणता आहे? 4A. तर हे आपण रशियाकडून स्वीकारले म्हणजे रशियाच्या घटनेत सुद्धा मूलभूत कर्तव्य होती. तर फंडामेंटल ड्युटीज म्हणजे मूलभूत कर्तव्य हे जनतेकडून घटनेने केलेल्या अपेक्षा म्हणजे जनतेनं काय काय केलं पाहिजे किंवा जनतेचे मूलभूत कर्तव्य काय आहे
तर हे फंडामेंटल ड्युटीज भाग 4A मध्ये नमूद केलेले आहे. तर समाजवादी देश, कोणते समाजवादी देशांनी मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य यांना सारखेच महत्त्व दिलेले. कोणत्या देशांनी? समाजवादी देशांनी मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य यांना सारखेच महत्त्व दिलेले. आणि मूलभूत कर्तव्य न्यायप्रविष्ट नसतात, संसद कायद्याद्वारे त्याचा अंमल करू शकते, आणीबाणीमध्ये ते नष्ट होत नाही. त्यानंतर या घटकावर सुद्धा एक प्रश्न विचारलेला आहे की मूलभूत कर्तव्याच्या निरीक्षणासाठी समिती नेमली होती, ती समिती कोणती? तर ती समिती वर्मा समिती 1999ची. आणि मूलभूत हक्क आणि मूलभूत कर्तव्य हे परस्पर संबंधित आहे. ज्यावेळेस 42वी घटना दुरुस्ती ॲड केला हा भाग, तर त्यावेळेस 10च कलमे ॲड केलेली होती, 10च कर्तव्य ॲड केलेले होते. आणि नंतर 86वी घटना दुरुस्ती 2002ची, तर तिनं 11वे कर्तव्य ॲड केलेलं होतं, बरोबर ना. तर त्यामध्ये काय सांगितलं आहे की पालकांनी आपल्या पाल्यास वयाच्या 6 ते 14 वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यावी असं सांगितलं होतं. तर या घटकावर प्रश्न कसे विचारतात? कोणत्या घटना दुरुस्तीनं हे भाग ॲड केलेला आहे, किंवा ती समिती कोणती जिनं शिफारस केली होती, त्यानंतर कोणत्या देशाकडून घेतलेलं आहे, किंवा असं क्रम विचारतात, म्हणजे मूलभूत कर्तव्य देतात तो त्याचा क्रम लावा, बरोबर. त्यानंतर एक लिस्ट देतात आणि त्यातलं कोणतं मूलभूत कर्तव्य नाही असंही विचारलं जातं. आणि आपण आता एक पूर्वीच्या लेक्चरमध्ये एक ट्रिक बघितली होती, तर ती इथे एकदा परत सांगतो. AIR म्हणजे आपले जे भाग 3, 4 आणि 4A कोणते? मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्य. तर 3, 4 आणि 4A. तर A फॉर काय? अमेरिकेकडून काय घेतलं? भाग 3 मूलभूत हक्क. I फॉर आयर्लंडकडून काय घेतलं? भाग 4 मार्गदर्शक तत्त्वे. आणि R फॉर रशियाकडून काय? मूलभूत कर्तव्य. ओके. आता भाग 5 काय? संघ सरकार, कलम 52 ते 151 मध्ये याबद्दलच्या तरतुदी. तर भाग 5 मध्ये काय सांगितलेलं आहे? कार्यकारी मंडळ, कायदेमंडळ आणि न्यायमंडळ या संबंधीच्या तरतुदी सांगितलेल्या आहे. तर आपण त्या आता थोडक्यात बघूया. तर कसं असतं कायदेमंडळ? तर कायदेमंडळाचं काम, कायदेमंडळात कोण समावेश असतो? कायदेमंडळात संसदेचा समावेश असतो, म्हणजेच राज्यसभा कलम 79 आणि लोकसभा 80. आणि राष्ट्रपतीचा सुद्धा कायदेमंडळात समावेश असतो, कारण त्या कायद्यानं मंजुरी कोण देतं? राष्ट्रपती देत असतात. तर कायदेमंडळाचं प्रमुख काम काय? कायदे करणं. संसदेचं प्रमुख काम काय? कायदे करणं. आणि त्या कायद्याची अंमलबजावणी करण्याचं काम कोणाचं असतं? कार्यकारी मंडळाचं. मग कार्यकारी मंडळामध्ये कोण समावेश असतं? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, कलम 63 म्हणजे उपराष्ट्रपती, PM, मंत्रिमंडळ, 76 म्हणजे काय? कलम AGI म्हणजेच महान्यायवादी. आणि जर या कायद्याचं उल्लंघन जर झालं किंवा काय जर तंटा निर्माण जर झाला, तर ते आपण सुप्रीम कोर्टकडून त्याचं पुनर्प्राप्ती करून घेऊ शकतो. म्हणजे भाग 5 मध्ये काय सांगितलेलं आहे? कायदेमंडळ, कार्यकारी आणि न्यायमंडळ या संबंधीच्या तरतुदी या भाग 5 मध्ये दिलेल्या आहे. तर या प्रत्येक घटकावर एक प्रश्न विचारत असतो. जेव्हा आपण हे घटक बघत जाऊ त्यावेळेस इन डिटेल बघत जाऊ. आज फक्त या घटकामध्ये काय काय आहे थोडक्यात एक आढावा घेऊया. तर कलम 52 म्हणजे राष्ट्रपती, 63 म्हणजे उपराष्ट्रपती. तर यांच्या निवडणुकीत व महाभियोगात कोण भाग घेते असाही प्रश्न विचारतात. त्यांचे अधिकार, कार्य व अधिकार या संबंधित सुद्धा प्रश्न विचारत असतात. त्यानंतर त्यांचा क्रम लावा, म्हणजे नाही का राष्ट्रपती त्यांच्या नेमणुकीनुसार क्रम लावा. त्यानंतर पूर्वी उपराष्ट्रपती राहिलेले पण नंतर राष्ट्रपती झाले असा पण विचारलेलं कोणते कोण. नंतर अपक्ष म्हणून निवडून आले कोण, बिनविरोध म्हणून निवडून आले कोण. त्यानंतर PM संबंधित जर विचारलं तर PMच्या मंत्रिमंडळाच्या, राष्ट्रपतींच्या आणि संसदेच्या संदर्भात असलेले अधिकार व कार्य या संबंधित सुद्धा प्रश्न विचारला जातो. त्यानंतर त्यांची तुलना, म्हणजे PMला कोणी कशासोबत तुलना केलेली, तर या संबंधीच्या जोड्या बऱ्याच वेळेस आलेल्या आहे. त्यानंतर राज्यसभेतून निवडून कोण आलेले या संबंधित सुद्धा विचारतात. अविश्वास ठराव पारित झालेले आणि किंवा पूर्वीच राजीनामा दिलेले कोणते पंतप्रधान या संबंधित विचारले जातं. त्यांचा क्रम विचारला जातो. त्यानंतर कॅबिनेट व संसदीय समित्या या संबंधित राज्यसभेवर प्रश्न विचारला जातो. त्यानंतर सभागृहाची सदस्य संख्या किती, लोकसभा राज्यसभा झालं. त्यानंतर राज्यसभेचे विशेष अधिकार या घटकावर सुद्धा आयोग वारंवार प्रश्न विचारतो. तर ते 249 आणि 312 या कलमात आपल्याला सांगितलेले राज्यसभेचे विशेष अधिकार. AGI म्हणजे काय? महान्यायवादी. तर त्यांची नेमणूक, कार्य व अधिकार तसेच मर्यादा या संबंधित माहिती दिलेली व आयोग त्याच्यावरच प्रश्न विचारतो. न्यायव्यवस्था ही शासन संस्थेचं तिसरे महत्त्वाचं अंग आहे, त्यासुद्धा तर न्यायव्यवस्थेबद्दल सुद्धा आयोग प्रश्न विचारत असतो. त्यानंतर संघ राज्य घटकामधील तंटे, शासन व जनतामधील तंटे सोडवणे, तसेच मूलभूत हक्कांचे उल्लंघन झाल्यास त्याची पुनर्प्राप्ती करून देणे कोणाचं काम आहे? न्यायालयाचं. कॅग, तर कॅग कोणी? भारताची घटना आणि वित्तीय प्रशासनाशी संबंधित संसदीय कायदे उन्नत राखण्याचं काम कोणाचं आहे? कॅगचं आहे. ओके. तर भाग 5 हा महत्त्वाचा आहे, याच्यावर आयोग अशा प्रकारचे प्रश्न विचारतो. भाग 6, तर भाग 6 मध्ये राज्य सरकार
कलम 152 ते 237 बरोबर. तर या म्हणजे भाग 5 आणि भाग 6च्या तरतुदी म्हणजे काय काय तर सेम कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ. तर आपण बघितलं कायदेमंडळाचं काम काय, कार्यकारी मंडळाचं काम काय, न्यायमंडळाचं काम काय. फक्त राज्यांच्या बाबतीत या 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 भागामध्ये ॲड केलेलं आहे. ओके. तर कायदेमंडळ म्हटलं त्यात राज्यपालाचा समावेश, विधानसभा, विधान परिषद, कायदेमंडळ कायदे करणार. त्यानंतर कार्यकारी मंडळ त्या कायद्याची अंमलबजावणी करणार. तर कार्यकारी मंडळात कोण? राज्यपाल, CM, मंत्रिमंडळ, महाधिवक्ता. आणि न्यायमंडळ हायकोर्ट आणि कनिष्ठ न्यायालय हे भाग 6 मध्ये दिलेलं आहे. त्यानंतर राज्यपाल भाग 6 मध्ये तर त्या राज्यपालावर प्रश्न विचारलेला असतो. त्यांची नेमणूक कोण करतं, शपथ कोण देतं, त्यांचे कार्य व अधिकार काय, स्वच्छ दिनाधिकार यावर अशात प्रश्न विचारलेले आहे. कलम काय? स्वच्छ दिनाधिकारसाठी 163. त्यानंतर CM सर्वाधिक काळ राहिलेले, सर्वात कमी काळ राहिलेले CM. मग भारताच्या बद्दल सुद्धा विचारतात किंवा महाराष्ट्राच्या तरी विचारू शकतात, कारण आता महाराष्ट्राचे CM म्हणजे कोण? पूर्वीचे CM देवेंद्र फडणवीस. तर यांचा महाराष्ट्रात सर्वात कमी काळ राहण्याचा रेकॉर्ड बनलेला आहे बरोबर. तर आपण सर्वप्रथम बघू तर भारतात सर्वाधिक काळ राहिलेले कोणी. तर भारतात सर्वाधिक काळ राहिलेले कोणी? पवन कुमार चामलिंग. तर ते सिक्कीमचे होते बरोबर. सिक्कीमचे मुख्यमंत्री राहिलेले 24 वर्ष जवळपास. आणि जर आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रात सर्वात जास्त काळ कोण राहिलं? वसंतराव नाईक राहिलेले 1963 ते 75 जवळपास 11.5 वर्ष. आणि भारतामध्ये सर्वात कमी काळासाठी राहिलेले कोण? जगदंबिका पाल. हे कुठले होते? UPचे होते, जे की 1च दिवस राहिले. आणि देवेंद्र फडणवीस हे किती दिवस राहिले? 4 दिवस राहिले, म्हणजे जवळपास 80 तास राहिले होते. तर सर्वात कमी काळ महाराष्ट्राचे कोण राहिले? देवेंद्र फडणवीस. आणि आयोग असा विचारू शकतो की देवेंद्र फडणवीस पूर्वी सर्वात कमी काळ राहिलेले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? तर ते कोण होते? PK सावंत होते. PK सावंत. केव्हा? 1963च्या दरम्यान. 1963. तर ते फक्त किती दिवस राहिले होते? 10 दिवस राहिले होते. कोण? PK सावंत फक्त 10 दिवस राहिले होते. त्यानंतर आयोग या घटकावर सुद्धा प्रश्न विचारत असतो. विधान परिषद. तर विधान परिषद निर्माण विसर्जित कशी करतात, तिचा अधिकार कोणाला येतो? तो अधिकार कोणाला आहे? संसदेला अधिकार असतो. त्यानंतर कोणकोणत्या राज्यात विधान परिषदेची तरतूद आहे, त्यांची सदस्य संख्या किती आहे व ती कशी ठरवली जाते, या संबंधित प्रश्न विचारत असतो. महाधिवक्ता आहे. तर महाधिवक्त्यासाठी कलम 165. तर तो राज्याचा सर्वोच्च कायदा अधिकारी असतो. त्याचे कर्तव्य व अधिकार आपल्याला विचारत असतात या भागासाठी. न्यायाधीश. तर त्यांची पात्रता, नेमणूक, शपथ, पदावधी, त्यानंतर हायकोर्टचे अधिकार क्षेत्र या घटकावर प्रश्न विचारतात. सध्याचे आणि आपल्याला काय म्हणतात, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट अभ्यास करत असताना त्याची सध्याचे सरन्यायाधीश व हायकोर्टचे मुख्य न्यायाधीश हे बघणं महत्त्वाचं ठरतं. कारण आयोग करंटच्या दृष्टिकोनातून याच्यावर प्रश्न विचारत असतो की त्या अगोदर कोणत्या हायकोर्टचे राहिलेले न्यायाधीश किंवा मुख्य न्यायाधीश या संबंधित प्रश्न विचारतो. ओके. आणि आता जर बघितलं आपण तर महाराष्ट्राचे जे सरन्यायाधीश हायकोर्टचे ते महाराष्ट्राचेच आहे, आणि जे सरन्यायाधीश आहे सुप्रीम कोर्टचे तर ते सुद्धा महाराष्ट्रातलीच व्यक्ती आहे. ओके. त्यानंतर भाग 7. भाग 7 काय? पहिल्या अनुसूचीतील भाग B मधील राज्य. आपण बघितलं की मूळ घटनेत किती 29 राज्य होते, त्यात 4 गट होते, 4 ABCD. ABCD म्हणजे अ ब क ड. तर ब म्हणजे काय? संस्थानिकांचे राज्य, जे की 9 होते. तर ते भाग 7 मध्ये ॲड केलेले होते. भाग 7 पहिल्या अनुसूचीतील भाग 7 मधील. ओके. संस्थानिकांचे राज्य. तर मूळ घटनेत होते 29 राज्य, 4 गटात विभाजन केलेलं होतं. अ गटात काय सांगितलं होतं? पूर्वीचे ब्रिटिश प्रांत, जे की 9 राज्य होते. B गटात काय सांगितलं आहे? 1 मिनिट. अ मध्ये पूर्वीचे ब्रिटिश प्रांत 9 राज्य होते. ब मध्ये संस्थानिकांचे 9 राज्य. आणि क मध्ये होतं युनियन टेरिटरीज, जे की 10 होत्या. आणि ड मध्ये अंदमान निकोबार या एकाच राज्याचा समावेश होता. ओके. त्यानंतर 7वी घटनादुरुस्ती 1956 तिनं हा भाग रद्द केला होता. भाग 7 रद्द केला होता. ओके. त्यानंतर भाग 8 तर तो युनियन टेरिटरीज, केंद्रशासित प्रदेश, कलम 239 ते 241च्या दरम्यान याच्या तरतुदी दिलेल्या आहे. तर युनियन टेरिटरीजचे अस्तित्व हे भारताच्या संघ राज्याच्या विरुद्ध जाणार आहे बरोबर ना. केंद्र सरकार व युनियन टेरिटरीज यांच्यातील संबंध पूर्णपणे एकात्मक स्वरूपाचा आहे, त्यामुळे ते संघ राज्याच्या विरुद्ध जाणारे आहे. त्यानंतर निर्मितीची कारणे. तर निर्मितीची कारणे काय काय सांगितलेली? सांस्कृतिक भिन्नता. तर सांस्कृतिक भिन्नतेच्या यांना कोणकोणते राज्य निर्माण झाले? पुदुचेरी, दादरा नगर हवेली आणि दमन दीव आणि गोवा या युनियन टेरिटरीजची निर्मिती झाली होती. ओके. त्यानंतर राजकीय व प्रशासकीय बाबीमुळे कोणते? दिल्ली व चंदीगड युनियन टेरिटरीज निर्माण झाल्या. नंतर व्यूहात्मक महत्त्व
अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप बेट निर्माण झाले. त्यानंतर मागासलेल्या व आदिवासी जनतेची विशेष काळजी मिझोराम, मणिपूर, त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेश या युनियन टेरिटरीची निर्मिती झाली होती. तर युनियन टेरिटरीचे प्रशासन कसे व कोणामार्फत चालते या भागामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर युनियन टेरिटरीसाठी हायकोर्ट, तर तो युनियन टेरिटरीसाठी हायकोर्ट तर ते संसदीय कायद्याने स्थापन केले जाऊ शकतं. सध्याचा जर विचार केला तर आपल्या भारतामध्ये 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे. ह्या घटकावर आयोग प्रश्न विचारू शकतं, कारण जम्मू काश्मीर हे राज्य होतं, त्याचं आता जम्मू काश्मीर आणि लडाख या 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये विभाजन केलं आहे. तर ती तारीख विचारू शकतात. ती तारीख कधी 31 ऑक्टोबर 2019 या दिवशी 2 केंद्रशासित प्रदेश निर्माण झाले, जम्मू काश्मीर आणि लडाख. आणि दादर नगर हवेली आणि दमन दीव हे 2 केंद्रशासित प्रदेश होते, तर त्यांचं आता एकत्रीकरण झालेलं आहे. तर ती तारीख विचारू शकतात. ती तारीख आहे 26 जानेवारी 2020 या दिवशी ह्या 2 केंद्रशासित प्रदेशांचं एकत्रीकरण झालेलं आहे. मग सध्या किती मग 8च केंद्रशासित प्रदेश. ओके, 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश म्हणजे टोटल किती 36. ओके, 28 + 8. त्यानंतर भाग 9 मध्ये काय सांगितलं आहे, पंचायत राज. कलम 243 ते 243 ओ यामध्ये पंचायत राज संबंधीच्या तरतुदी दिलेल्या आहे. तर हा भाग नव्याने ॲड केलेला आहे, तो 73वी घटनादुरुस्तीने ॲड केलेला आहे. तर भाग 9 आणि परिशिष्ट 11 ॲड केलेलं आहे. तर या घटनादुरुस्तीने प्रातिनिधिक लोकशाहीचं रूपांतर हे सहभागात्मक लोकशाहीमध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर. तर या भागामध्ये काय काय दिलेलं आहे, पंचायत राजची रचना दिलेली, त्यानंतर आरक्षण दिलेले जागांचं, त्यांचा कालावधी काय, सदस्यत्वाबाबत अपात्रता सांगितलेलं आहे. त्यानंतर अधिकार व जबाबदारी सांगितलेलं आहे. वित्त आयोग आणि राज्य निवडणूक आयोग संबंधीच्या तरतुदी सांगितलेल्या आहे. आणि नंतर आयोग काय विचारत असतो, आपल्याला अनिवार्य व ऐच्छिक तरतुदी पण विचारतो, की कोणत्या अनिवार्य कोणत्या ऐच्छिक तरतुदी. 11व्या अनुसूचित किती भाग आहे, तर 11व्या अनुसूचित 29 विषय दिलेले. या घटनादुरुस्तीचा अंमल कधी झाला, 24 एप्रिल 1993 पासून लागू झाला. म्हणून आपण 24 एप्रिलला पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. बरोबर ना. त्यानंतर त्रिस्तरीय रचना आहे, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद. तर हा भाग सुद्धा महत्त्वाचा आहे, याच्यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारत असतो. भाग 9 कोणता आहे, नगरपालिका. तर त्यासाठी कलम 243 P ते ZG हा भाग सुद्धा नव्याने ॲड केला, तो 74व्या घटनादुरुस्तीने. तर 74व्या घटनादुरुस्तीने भाग 9 आणि अनुसूचित 12 हे ॲड केलं होतं. पंचायत राज सारख्याच तरतुदी दिलेल्या आहे यामध्ये सुद्धा, फक्त या नगरपालिका क्षेत्रासाठी दिलेलं आहे. बरोबर ना. म्हणजेच काय, तर त्यांची रचना विचारतात, आरक्षण, अपात्रता, अधिकार, वित्त आयोग, त्यानंतर जिल्हा व महानगर नियोजन समिती. तर इथं लक्षात काय ठेवायचं, जिल्हा व महानगर नियोजन समिती या दोन्हीची तरतूद ही 74व्या घटनादुरुस्तीनेच दिलेली आहे. बरोबर ना. त्यानंतर महाराष्ट्रातील तसेच भारतातील पंचायत राज व नगरपालिका संबंधित समित्या व त्यांच्या शिफारशी, म्हणजे दोन्ही भारतात आणि महाराष्ट्रात कोणकोणत्या समित्या नेमलेल्या होत्या पंचायत राज संबंधित, तर त्यावर आयोग कायम प्रश्न विचारत असतो, त्यांच्या शिफारशी काय. तर 12व्या अनुसूचीनं म्हणजे 12व्या अनुसूचित 18 विषय दिलेले आहे आणि त्यांचा अंमल 1 जूनपासून झालेला आहे, या नगरपालिका म्हणजे या भागाचा अंमल, नाही का. त्यानंतर भाग 9B. तर भाग 9B मध्ये सहकारी संस्थाच्या, हा भाग 9B ॲड केलेला आहे. सहकारी संस्था कोणत्या घटनादुरुस्तीने, 97व्या घटनादुरुस्तीने 2011ला. त्यामध्ये 243 ZS ते ZT हे कलम दिलेले आहे. बरोबर. तर भाग 97 बऱ्याच म्हणजे भाग 9B पण ॲड केलेला आहे, सहकारी संस्था. त्यानंतर मूलभूत हक्कामध्ये एक कलम ॲड केलं, 19(3) म्हणजे सहकारी संस्था स्थापन करणे. त्यानंतर DPSP म्हणजे मार्गदर्शक तत्त्वे, त्यामध्ये 43B कलम, सहकारी संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य प्रयत्न करेल, हे पण दिलेलं आहे. तर हे बाकीचे आता म्हणजे आज आपण भाग 9B पर्यंत बघितलेलं आहे. तर एका लेक्चरमध्ये एवढं सर्व भाग आपल्याला शक्य नसते, किंवा लेक्चर खूप लांबला असतं, त्यामुळे आपण याचं 2 भागात 2 लेक्चरमध्ये डिवाईड केलेलं आहे. पुढच्या लेक्चरमध्ये आपण उरलेले भाग घेऊयात. आणि जे अगोदर लेक्चर घेतलेले तर ते मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यांची लिंक शेअर करत आहे, तुम्ही ते जाऊन बघू शकता. जर तुम्हाला लेक्चर जर आवडलं असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व तुमची कमेंट रिप्लायद्वारे करू, आम्हाला रिप्लाय करावा तुमच्या कमेंटद्वारे. ओके, थँक्यू.